रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्जत भागात अक्षरशः दाणदाण उडाली आहे. कर्जतमधून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या भागात पाणी शिरलंय. ठिकठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. आमचे कर्जत प्रतिनिधी जयेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जतमध्ये धुवांधार पावसामुळे शहरातील सारे व्यवहार ठप्प पडले, तसेच जनजीवनावरही परिणाम दिसून येतोय. आमचे मुरुड प्रतिनिधी राजीव नेवासेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरुडमध्ये सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे आंबोली धरण ओव्हरफ्लो झाले. मात्र धरण आणि धबधब्यांवर प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातल्याने आंबोली धरणावर सध्या तरी शुकशुकाट दिसून येतो. आमचे खोपोली प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी दिलेल्या माहितीनुसार खोपोली भागाला रात्रभर पावसाने झोडपून काढले. खालापूर खोपोली भागात ठिकठिकाणी पाणी भरलं असून घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मुख्य मार्गावर पाणी भरल्याने काही वाहने मध्येच अडकून पडली होती. शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातही पाणी शिरल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. तालुक्यात कुठेही जीवितहानीची घटना घडलेली नाही. टाइम्स ब्युरो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.